दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर सर्वच विरोधी पक्ष जे आहेत ते जंतर मंतरवर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। आपल्याबरोबर जयंत पाटील आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, माजी गृहमंत्री आहेत। सर, ज्या पद्धतीचं आंदोलन आहे, CJP पार्टी आंदोलन करते जंतर मंतरवर आणि काल ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांनी आवाज उठवला। खरं म्हणजे हे युवकांचं, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। आपलं भवितव्य अंधारमय दिसतंय म्हणून लोक रस्त्यावर यायला लागली आहेत आणि एक साधी मागणी आहे आणि त्या मागणीला प्रचंड प्रतिसाद देशभर जगात मिळायला लागलेला आहे आणि सरकारने खरं म्हणजे पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलून हा विषय संपवायला पाहिजे होता। का उशीर करतायत हे काही कळत नाही आणि देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळायला लागली असं मला वाटतं। नाही, पण आता आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं। CJP पार्टीचे लोक म्हणतात की आम्हाला फक्त राजीनामा हवा आहे आणि नीटच्या विद्यार्थ्यांच्या पार्श्वभूमीवरती हा राजीनामा पाहिजे, दुसरी मागणी नाही आहे। तरी सुद्धा सरकार कुठेतरी दबाव तंत्र वापरतंय, हुकुमशाही पद्धतीनं वापरतंय। नाही, शक्यता आहे सरकारच्या विरोधात आता इतर पक्ष, विद्यार्थी तर आंदोलन करतायतच, पण हळूहळू राजकीय पक्ष पण आता हळूहळू सरकारच्या विरोधी आपल्या भावना व्यक्त करतायत। पण तरीही देशातलं आंदोलन हे विद्यार्थ्यांचं, युवकांचं चालू आहे। अजून राजकीय पक्ष त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्व झालेले नाहीत, पण देशभर कोपऱ्यावर आज मुलं एकत्रित येऊन हे आंदोलन करतायत। खरं म्हणजे सरकारने ताबडतोब मुलांशी चर्चा करून विषय संपवायला आत्ताना पाहिजे होता। सोनम वांगचुक यांना अगदी 20 दिवसापर्यंत ठेवलं, ही सरकारने स्ट्रॅटेजिकल चूक केलेली आहे। खरं म्हणजे ते बसल्या बसल्या लगेच त्यांच्याशी चर्चा करून कोणीतरी जाऊन भेटून समजूत घातली असते तर प्रश्न इतका वाढलाच नसता। पण मुख्यमंत्री म्हणतात की हे कुठेतरी आंदोलन वेगळ्या कारणासाठी होते, कोणीतरी त्याच्यावरती गेम सेटल करते, त्यांच्या खांद्यावर बंदूक टाकून अशा पद्धतीनं याचा वापर काही कोणी करत नाही, कोणाच्या हातात काही राहिलेलं नाही। हे जनतेच्या तरुण पिढीने हातात घेतलेलं आणि तयार केलेलं आंदोलन आहे। आमच्या कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध आहे असं मला दिसत नाही। खरं म्हणजे संवेदनशील सरकारने त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। पण नीटच्या मुद्द्यावरती इतक्या दिवसापासून आंदोलन होतं, जे धर्मेंद्र प्रधान ते राजीनामा देत नाही, त्यामुळे हा जो समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे इतक्या पद्धतीने हे आंदोलन चिघळलं। नाही, समन्वय म्हणजे काय, त्यांना राजीनामा देणं ह्याला समन्वयाची गरज नाही। नुसतं सांगायचं आता जा घरी बसा तुम्ही, जरा अवघड आहे, पण तेही झालेलं नाही। कालचा ॲडजन झाला, आजही लोकसभा ॲडजन झाली, हे काय बरोबर नाही। खरं म्हणजे कॉम्प्रोमाइज काहीतरी एक पाऊल सरकारने मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतं। एक शेवटचा प्रश्न, हे जे आंदोलन होते, कारण की आतापर्यंत जी आंदोलनं झालेली वेगवेगळी, आता मोदींच्या विरोधात आणि पूर्ण केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन होते, आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या लढाया झालेल्या आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये, तुम्हाला वाटतं या संदर्भात पुढे देश पातळीवरती या आंदोलनाचा परिणाम होईल? नाही, खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे, अजून इतर पक्ष सहभागी व्हायचे आहेत, पण याचा दीर्घकाळ परिणाम भारतातल्या जनतेच्या मनावर राहील। निश्चितच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते जयंत पाटील आणि ज्या पद्धतीचं आंदोलन आहे, या आंदोलनाच्या, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा देशभरात परिणाम होईल अशा पद्धतीचा त्यांचा विश्वास आहे। त्याचबरोबर राजकीय पक्षांचं आंदोलन नाही आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करावी केंद्र सरकारने, अशा पद्धतीने त्यांनी मागणी केलेली आहे। कॅमेरामॅन रोहनसह सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।